नमस्कार फ्रेंड्स, साक्षी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथे मला गुलाबजामची रेसिपी करून दाखवणार आहे. मी इथे चितळेचं तयार पॅकेट आणलेलं आहे. त्याचं आपण घरामध्ये आणून आपण छान असे गुलाबजाम बनवू शकता. एक झटकीपट होणारी रेसिपी आहे. आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत, मिल्क. तयार खवा असतो, हा तयार पॅकेट असतं. क्वालिटी खूप छान आहे याची चितळेचं. एक संध होतं. दूध घ्यायचं आहे ना, दुधामुळे गुलाबजाम चिरा वगैरे जात नाही, त्याच्या जसे फुटत नाहीत. छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. असं जसं पाहिजे, जसं आपल्याला हवं आहे तसे गोळे आपण करून घ्यायचे आहे, छोटे छोटे. कारण हे तेलामध्ये टाकल्यानंतर परत फुगतात. जर आपल्याला हे जास्त हे वाटत असेल, कोरडं वाटत असेल, तर अजून तुम्ही याच्यामध्ये दूध घालून मिक्स करून घेऊ शकता. पाण्याचा वापर करायचाच नाही अजिबात. इथे माझे तयार झालेले आहेत, गोळे तयार करून झालेले आहेत. 200 ग्रॅम घेतलं होतं. जवळजवळ 40 झाले असतील गोळे. इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. जास्त पण मोठा नाही करायचा गॅस. मीडियम आचेवर छान होतात. एक आतपर्यंत तळले जातात. मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. खूप छान असा कलर आलेला आहे. मी ते पाक करायला ठेवलेला आहे. 2 ते 3 वाट्या, 3 वाट्या साखर घेतलेली आहे. पाणी पण 2 वाट्या घेतलेलं आहे. त्याच वाटेने घ्यायचं आहे आपल्याला. याला पाक कसं हे पाहिजे, जरा थोडासा लूज पाहिजे, जास्त कडक नाही करायचा पाक. म्हणजे छान असे मुरले जातात. 4 दिवस तरी राहतात गुलाबजामुन पाकामध्ये. झाले आहेत आपले.